नाशिकच्या येवला शहरात मकर संक्रांतीच्या 3 दिवस मोठ्या पतंग उत्सव साजरा होत असतो. मात्र या काळात घातक बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असल्यानं मकर संक्रांतीपूर्वीच काही दुर्घटना घडल्याने येवला पोलीस ॲक्शन मोडवर आले असून काल मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 व्यक्तींकडून 19 नायलॉन मांजाचे बंडल जप्त केले असून पोलिसांनी त्यांचे मोबाईल जप्त करत हे बंडल कोणी मागवले याचा शोध घेत असून नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. सर्वांना नमस्कार. मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आता 14 जानेवारी रोजी संक्रांत सण आपल्या येवला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होणार आहे. परंतु त्या दरम्यान काही उत्साही लोक हा नायलॉन मांजाचा वापर करून आतापासून पतंगबाजी करत आहेत आणि या सदर घटनेच्या अनुषंगाने गेल्या 15 दिवसांमध्ये 4 लोक हे जखमी झाले आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन टाके पण पडलेले आहेत. त्या अनुषंगाने येवला शहर पोलीस ठाणे येथे मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे 2 आरोपी यांच्यावर गुन्हा काल दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून साधारण 19 मांजाचे रील आपण जप्त केलेले आहेत आणि त्यांच्या एकंदरीत चौकशीमध्ये असं आढळून आलं आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर इथं नायलॉन मांजा विक्रीसाठी आणला होता. त्यांचे दोघांचे मोबाईल आपण चेक केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी त्यांना संपर्क करून ते नायलॉनचे रील विकत घेतलेले आहेत त्या लोकांपर्यंत आपण पोहोचून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. माझे सर्व येवला शहरवासियांना आवाहन आहे की त्यांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये. जर आपल्याकडे नायलॉन मांजा आढळून आला तर त्याच्यावर पोलिसांची कडक कायदेशीर कारवाई होईल. ॲडव्होकेट माननीय श्री माणिकराव कोकाटे यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर सुजित गुंजाळ, रयत शिक्षण संस्था सदस्य सातारा, ललित दरेकर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव.